नराधम भीमराव कांबळेला कोर्टामध्ये आता आणण्यात आलंय। काही वेळामध्ये कोर्ट आता त्याला शिक्षा सुनावणार आहे। आजचा दिवस हा शिक्षेचा आहे। काय नेमकी त्याला शिक्षा सुनावली जातीये याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। दोषी भीमराव कांबळेला त्यामुळे आज फाशी आहे की जन्मठेप याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पुण्यातल्या स्पेशल कोर्टमध्ये सध्या या संदर्भात आता लगबग सुरू आहे। काही वेळामध्ये शिक्षेची सुनावणी होणार आहे आणि त्यासाठी पुण्यामध्ये आज कोर्टात सामान्य पुणेकर सुद्धा आज येणार आहे। नराधम भीमराव कांबळेला आता कोर्टामध्ये आणण्यात आलेले आहे। 3.5 वर्षाची चिमुरडी होती, तिच्यावर अत्याचार करून या नराधमानं अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या केली होती। छोटंसं बाळ होतं आणि वासरू दाखवण्याच्या बहाण्यानं त्यानं तिला गोठ्यामध्ये नेलं होतं। त्याच ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला, तिची निर्घृण हत्या केली होती। त्यामुळे आता काय नेमकं या संदर्भात शिक्षा सुनावली जाते याकडे लक्ष आहे। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या पुण्यामध्ये या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया निलेशकडे, जाणून घेऊया काय नेमकं सध्या कोर्टातलं आणि कोर्टाबाहेरचं वातावरण आहे। निलेश, मागच्याही वेळी खरं तर मोठी गर्दी झालेली होती, कारण शिक्षा त्याच दिवशी सुनावली जाईल असं वाटत होतं। मात्र आज आता शिक्षेचा दिवस आहे, काही वेळामध्ये शिक्षा सुनावली जाईल। काय नेमकं कोर्टाच्या बाहेर वातावरण आहे? मोठा पोलीस बंदोबस्त आजही लावण्यात आला असल्याचं कळत आहे। अनुपमा, आता निकाल वाचायला सुरुवात होईल। 11चा टायमिंग त्यांनी दिलेला आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर कोर्टाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अनेक पुणेकर सुद्धा हा निकाल ऐकण्यासाठी या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता या ठिकाणी या प्रकरणातला आरोपी जे आहे भीमराव कांबळे, त्याला या ठिकाणी कोर्टाच्या परिसरामध्ये हजर करण्यात आलेला आहे। थोड्या वेळातच त्याला न्यायाधीशांसमोर हजर केलं जाईल आणि शिक्षेचं जे प्रमाण आहे ते या ठिकाणी वाचायला सुरुवात केलं जाईल। आपण या ठिकाणी पाहतोय की या ठिकाणी अधिकारी जे आहेत किंवा कोर्टचे कर्मचारी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। थोड्या वेळातच म्हणजे 11चा टायमिंग या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। 11 वाजता या ठिकाणी न्यायाधीश जे आहेत ते शिक्षा जे आहेत ती या ठिकाणी वाचून दाखवतील। खरं तर याआधी जर बघितलं तर जे दोष आहेत तो सिद्ध झालेला आहे आणि त्याच्यावरचे जे आरोप जे आहेत ते त्यांना भीमराव कांबळे जो आरोपी आहे त्याला वाचून दाखवण्यात आलं होतं आणि आज फक्त या ठिकाणी त्याला शिक्षा जी आहे ती सुनावली जाईल। आता ती शिक्षा फाशीची पण असू शकते किंवा जन्मठेपेची पण असू शकते। मात्र ज्या पद्धतीने या ठिकाणी सरकारी वकील जे आहेत अजय मिसार यांनी युक्तिवाद केलेला आहे किंवा जे पुरावे पोलिसांनी सादर केलेले आहेत तो पूर्ण घटनाक्रम जो आहे, त्याचबरोबर त्यांनी ज्या आधीची पार्श्वभूमी जर बघितलं तर त्यांनी याआधीही असेच लैंगिक अत्याचार केलेले आहेत। त्यामुळे या सगळ्याचा सारांश घेऊन न्यायाधीश आता नेमकं काय निर्णय देतात किंवा काय आदेश देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अर्थात काही मिनिटांमध्ये शिक्षा कोणती शिक्षा सुनावलेली आहे त्याचा निकाल जो आहे तो या ठिकाणी येण्याची अपेक्षा आहे। आत्ता कोर्टाच्या आतमध्ये जर बघितलं तर काही मिनिटांमध्ये आरोपी जो आहे भीमराव कांबळे त्याला न्यायाधीशांसमोर हजर केलं जाईल आणि पुन्हा एकदा त्याला जी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे ते शिक्षेचं संपूर्ण वाचन जे आहे ते या ठिकाणी केलं जाईल आणि त्यानंतर त्याला कोणती शिक्षा सुनावलेली आहे ते या ठिकाणी जाहीर केलं जाईल। अर्थात आज कुठल्याही प्रकारचा युक्तिवाद नसणार आहे, किंबहुना त्याला बोलण्याची संधीसुद्धा दिली जाणार नाही, कारण मागच्या सुनावणीमध्ये जर बघितलं तर त्याला बोलण्याची संधीसुद्धा देण्यात आली होती। मात्र त्या दरम्यान काही महत्त्वाचे निष्कर्ष जे आहेत ते कोर्टाने या ठिकाणी नोंदवलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। या प्रकरणात जर बघितलं तर न्यायाधीशांनी किंवा तपासी अधिकाऱ्यांनी संपूर्ण बाबी ज्या आहेत त्या बारकाईने तपासण्यात आल्या होत्या। एवढंच नव्हतं, त्याचं बिहेवियर कसं होतं, त्याचं वागणूक कशी होती, अत्याचार केल्यानंतर त्याचा बॉडी लँग्वेज काय होती, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ते या खटल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत होत्या। आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये व्हर्च्युअल साक्षीदार नोंदवण्यात आलेला आहे। म्हणजे एखादी घटना घडती त्या ठिकाणी जर साक्षीदार किंवा आय विटनेस जर नसेल तर मग कोर्ट अशा प्रकरणामध्ये व्हर्च्युअल या ठिकाणी पंचनामा केलेला आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळं महाराष्ट्रातील न्यायालयीन इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं होत आहे की एखादा निकाल जो आहे तो अवघ्या 60 दिवसांमध्ये लागतोय आणि त्यातल्या त्यात व्हर्च्युअल पंचनामा करून आरोपीला शिक्षा कशी कठोरातली कठोर होईल ते उदाहरण या केसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळं महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये हा निकाल जो आहे तो येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। अर्थात आता फाशी
की जन्मठेप यावर आता शिक्कामोर्तब होणं बाकीचं आहे. मात्र ज्या पद्धतीने पुरावे सादर केलेले आहेत, युक्तिवाद केलेला आहे, सरकारी वकिलांची मागणी हीच आहे की अशी घटना पुन्हा घडू नये किंवा अशी घटना जे घडण्यासाठी एक चाप बसू शकतो अशा आरोपींना, अशी घटना पुन्हा करू नये. त्यामुळे एक भीतीचं वातावरण, कायद्याची भीती राहिली पाहिजे असा मेसेज जो आहे तो समाजामध्ये जाणं गरजेचं आहे. त्यामुळं अशा आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यावर आता कोर्ट काय नेमकं निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं निलेश, काही वेळामध्ये निकालाच्या वाचनाला सुरुवात होईल. सध्या न्यायालयामध्ये सगळ्या घडामोडी आपल्याला घडताना दिसत आहेत. आरोपीला खरं तर योग्य शिक्षा झाली नाही तर सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास खालेल आणि त्यामुळे खरं तर ही भीती सरकारी वकिलांनी मागच्या वेळी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलेली होती. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कशी सुनावता येईल आणि तो गुन्हेगार पुढच्या वेळी गुन्हा करताना किंवा दुसरा कुठला तरी गुन्हेगार अशा प्रकारे गुन्हा करताना 4 वेळा विचार करेल असं सुद्धा सरकारी वकील म्हणाले होते. त्यामुळेच खरं तर ही शिक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, हा खटला अत्यंत महत्त्वाचा आहे. निलेश, जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. तर पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर जोडले होते.